तर गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती आणि गेले अनेक दिवस वेशीवरच खोळंबलेल्या मान्सूनचं महाराष्ट्रामध्ये आगमन झालं आणि मान्सूनचं आगमन मुंबईमध्ये झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय। काल मान्सूननं संपूर्ण गोवा आणि तळ कोकणाचा भाग हा व्यापलेला होता। मुंबई, अकोला, हिंगोली, वर्धा ठिकठिकाणची दृश्य जी आहेत ती आपण पाहताय। पावसानं हजेरी लावल्यामुळे सर्वसामान्यांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। शेतकरी वर्गामध्ये सुद्धा समाधान व्यक्त केलं जातंय। मुंबईमधली दृश्य आपण पाहताय, अकोल्यातली दृश्य आपण पाहताय। वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं त्या ठिकाणी हजेरी लावलेली होती। हिंगोली आणि वर्ध्यामधली ही दृश्य। तर मयुरेश प्रभुणे हवामान विषयाचे अभ्यासक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रभुणे सर, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। प्रभुणे सर, मान्सूनचं खरं तर आगमन पहिल्याच आठवड्यामध्ये होणार होतं, अंदाज तसाच वर्तवण्यात आलेला होता। थोडासा उशीर झालेला आहे। आता पावसानं आगमन झालेलं आहे। मुंबईसह पुण्यासह अकोला, जर वर्धा या ठिकाणची स्थिती आपण पाहिली तर पावसाने हजेरी लावली आहे। मात्र संपूर्ण महाराष्ट्र पाऊस कधीपर्यंत व्यापू शकतो? आपण जर सर्वसाधारण तारखा पाहिल्या मान्सून येण्याच्या, तर 1 जूनला तो केरळमध्ये दाखल होतो आणि त्याच्यानंतर 7 जून पासून ते 15 जून या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये दाखल होतो। आणि यंदाही आपण जर बघितलं साधारणतः सर्वसाधारण वेळेच्या दरम्यानच तो महाराष्ट्रामध्ये येतोय। असं कधी होत नाही की एक ठराविक तारीख असते आणि मान्सून त्याच दिवशी सगळ्या ठरलेल्या प्रत्येक शहरांमध्ये किंवा गावांमध्ये त्याच दिवशी पोहोचेल। हो। 1 आठवडा पुढे मागे साधारणतः तो होत असतो। पण यावर्षी आपल्याला असं दिसून येईल की तो वेळेमध्ये येतोय। अर्थात याच्या आधी आपण लवकर यायला हवा अशी आपली अपेक्षा होती। याचं कारण तो केरळमध्ये 5 दिवस लवकर पोहोचला होता, अंदाजही तसाच होता। पण त्याच्यानंतर हवामान अनुकूल नव्हतं। आपण जर पाहिलं तर अरबी समुद्रावरून येणारे जे मोसमी वारे हे साधारणतः पश्चिमेकडून किंवा नैऋत्येकडून येणं आवश्यक असतं। ते त्याची दिशा तशी नव्हती। ते वळून वळसा घालून साधारणतः वायव्य दिशेने पश्चिम किनारपट्टीवर येत होते। आता मात्र तो प्रवाह सुरळीत झाला आणि तो तसा जेव्हा सुरळीत होतो तेव्हा बाकीचा पण म्हणजे तसा सुरळीत होण्याचा अर्थ की त्याची प्रगती सुद्धा देशभरामध्ये सगळीकडे व्यवस्थित होऊ शकते आणि पावसाचं प्रमाणही आपल्याला त्या प्रमाणामध्ये वाढलेलं दिसून येतं। तर आपण असं म्हणू शकतो की आता तो वेळेमध्ये दाखल झाला आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आता तरी आपल्याला पश्चिम किनारपट्टी, कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये तो बऱ्यापैकी सक्रिय राहील आणि पुढच्या 2-3 दिवसांमध्ये पुढच्या 4 दिवसांमध्ये तो महाराष्ट्राच्या इतरही भागांपर्यंत पोहोचेल असा आयएमडीने आता अंदाज वर्तवला। नक्कीच प्रभुणे सर, तुम्ही असेच आपल्यासोबत राहा, कारण ही जी दृश्य जी आहे ती आपण पाहतोय आणि शिवाय आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामधली स्थिती सुद्धा आपल्याला पाहायची आहे। या ठिकाणी मान्सूनचं आगमन झालंय आणि मान्सूननं सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यामध्ये दमदार हजेरी लावलेली आहे। पावसाच्या आगमनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणारा बळीराजा हा सुखावलाय। मान्सून बरसल्यामुळे हवेमध्ये सुद्धा गारवा निर्माण झालेला आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधली ही दृश्य आपण पाहताय। मयुरेश प्रभुणे सर आपल्यासोबत आहेत। प्रभुणे सर, आपण पाहिलेलं आहे की ज्या वेळेला मान्सूनचं आगमन होतं, मान्सूनला सुरुवात होते, त्यावेळेला रिमझिम स्वरूपाचा पाऊस असतो। मात्र यंदा जो पाऊस झालेला आहे, मान्सूनचं आगमन झालेलं आहे, त्याच्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मान्सूनचं आगमन झालेलं आहे। ही स्थिती कधीपर्यंत असू शकते, काय अंदाज आहे? याच्यामध्ये 2 भाग आहेत। एक तर मान्सून पूर्वसरी असतात आणि हां। अनेकदा असं होतं की मान्सून पूर्वसरींमधूनच मान्सूनच्या पावसालाही सुरुवात होते, मान्सूनचं आगमन होताना। केरळ पासून पुढचा जो मान्सूनचा प्रवास असतो या काळामध्ये असं आपल्याला दिसून येतं, जेव्हा मान्सूनची प्रगती होत असते तो पावसाचा एक पट्टा वर उत्तर दिशेने पुढे सरकत असतो, म्हणजे पावसाचं प्रमाण उत्तर दिशेला वाढत जातं। तर ते होत असताना त्याच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला ह्या सरी पाहायला मिळतात आणि अशा वेळेस असं असतं की मान्सून जेव्हा सक्रिय होतो साधारणतः 6 किलोमीटर उंचीपर्यंत जमिनीपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह आपल्याला दिसून येत असतो आणि मान्सून आल्यानंतर तो म्हणून तो रिमझिम पाऊस असतो, त्याच्यापेक्षा उंच ढग वाढत नाही आणि मधून अजून येणाऱ्या सरी आपल्याला पाहायला मिळतात। मात्र त्याच्या वरच्या भागामध्ये एकाएकी मोठ्या प्रमाणामध्ये बाष्प निर्माण झालेलं असतात, उष्णता असते आणि त्यामुळे उंच ढग काढून सोसाट्याच्या वाऱ्यासही आपल्याला विजांच्या गडगडासह पाऊस आपल्याला बघायला मिळत असतो। पण फॉलोअप लगेच त्याच्या पाठोपाठच मान्सून येत असतो, त्यामुळे ही स्थिती फारशी राहत नाही। 2 दिवस पूर्व मोसमी सरी आपल्याला बघायला मिळतात आणि त्यानंतरच्या त्या 2 दिवसांमध्ये पाऊस झालेला असतो, वाऱ्यांचाही प्रवाह आपल्याला सुरळीत झालेला दिसून येतो आणि त्यामुळे एकदा तो एक मान्सून सक्रिय झाल्यानंतर आपल्याला या प्रकारचा पाऊस बघायला मिळत नाही। अर्थात याला अपवाद असतो। गेल्या वर्षी आपल्याला बघायला मिळालं की मान्सून काळामध्ये सुद्धा सातत्याने थंडरस्टॉर्म्स बघायला मिळत होते आणि याला कारण तेव्हा असं होतं की तेव्हा मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रवाह तीव्र नव्हता आणि त्यामुळे उंच ढगांची निर्मिती सातत्याने होत राहिली, अतिवृष्टी झाली, विजांच्यामुळे अनेकांचे बळी पण गेले
तर अशा प्रकारची स्थिती शक्यतो मान्सूनच्या पूर्व काळामध्ये किंवा मान्सूनच्या नंतरच्या काळामध्ये असते. पण मान्सून एकदा सुरुवात झाली की आपल्याला ती स्थिती कमी झालेली दिसून येते, जी आता आपल्याला या आठवड्याभरामध्ये अशा प्रकारचा पाऊस कमी होऊन रेग्युलर मान्सूनचा जो रिमझिम पाऊस आहे तो सुरळीत होईल असं आपल्याला अपेक्षित आहे. नक्कीच प्रभूणे सर, तुम्ही असेच आपल्यासोबत राहा. आता अकोल्याच्या बातमीकडे आपण वळणार आहोत, कारण अकोला जिल्ह्यामधल्या तेल्हारा, अकोट आणि मूर्तिजापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. तर अकोट शहरामध्ये गारपिटीसह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे अकोटच्या बालाजी मार्केटची गॅलरी ही कोसळलेली आहे आणि ही गॅलरी कोसळतानाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत. तर इकडे वर्ध्यामध्ये सुद्धा आज जोरदार पाऊस झालाय. वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलीत. आज दुपारपर्यंत शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात असह्य उकाडा जाणवत होता. मात्र संध्याकाळच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्यानं नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला आहे. इकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. हिंगोली शहरासह जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी भागात जोरदार पाऊस झालाय आणि या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं. उकाड्यानं त्रस्त हिंगोलीकरांना दिलासा मिळालाय, तर शेतातील कामांना सुद्धा आता वेग आलेला आहे. तर तिकडे कोल्हापूरमध्ये सुद्धा पन्हाळा गडावर जोरदार पावसानं हजेरी लावली आणि या पावसाचं पाणी नेबापूरमधल्या घरांमध्ये शिरलं. गेल्या वर्षी महापुरात पन्हाळा गडावरचे रस्ता हा खचलेला होता, मात्र नवीन बांधलेल्या रस्त्यावरून पाणी हे नेबापूरमध्ये शिरलेलं आहे. वाशिम जिल्ह्यामधल्या मालेगाव, कारंजा, रिसोड आणि मंगळूरपिरी तालुक्यामध्ये पाऊस झालेला आहे. तर मालेगाव तालुक्यामधल्या गिव्हाकुटे गावात वीज कोसळून एका 15 वर्षीय युवकासह 10 बकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. अमरावतीमध्ये आज दुपारपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे जयस्तंभ चौक परिसरामध्ये एक होर्डिंग कोसळला आणि सुदैवाने या अपघातामध्ये कुणालाही दुखापत झाली नाहीये. दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेमध्ये नागरिकांची सुद्धा चांगलीच तारांबळ उडाली. तर अमरावतीमध्ये होर्डिंग जे आहे ते पडलेलं आहे. वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पावसाचं आगमन झालं आणि वाऱ्यामुळे दुकानावरचं होर्डिंग जे आहे ते कोसळलं. सुदैवानं यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये. मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झाला आणि काही दिवसातच मान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता पेरणीची लगबग सुरू होईल. बीडच्या गेवराईमध्ये झालेल्या शेतकरी परिषदेमध्ये हवामान अभ्यासक आणि तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना पेरणी करताना काय काळजी घ्यावी याचं मार्गदर्शन केलं आणि शेतकऱ्यांसाठी या खास टिप्स. पेरणी करताना सर्व शेतकऱ्यांना एक माझी सगळ्याची विनंती आहे, पाऊस पडल्याच्या नंतर शेतकऱ्यांना एक काय करायचं, आपल्या शेतामध्ये जात असताना एक कुदळ घेऊन जायची आणि शेतामधली जमिनीची ओल तपासा. एकही जर ओल केली जमिनीमधली गेली तर तुम्ही कधी पेरणी करू शकता आणि त्याच्यामुळे तुमचं कधी पुन्हा नुकसान होणार नाही. आणि बियाणे चांगलं वापरा आणि चांगल्या कंपनीचे बियाणे वापरा, विद्यापीठाचे बियाणे वापरा आणि आपण आपलं स्वतःचं पीक जोराने आणा. तर जळगावमध्ये पावसामुळे केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालंय आणि या नुकसानामुळे हृदयविकाराचा झटका येऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. चोपाडा तालुक्यामधल्या गोरगावलेमध्ये ही घटना घडलेली आहे. शेतीचं नुकसान झालं आणि त्याचा धक्का बसल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांनी केलाय. पावसामुळे शेतकऱ्याची 3 एकरावरची केळी ही जमीनदोस्त झाली. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कुटुंबियांनी केलेली आहे. कालच्या दिवशी जे वादळ आणि पाऊस झाला, त्या वादळ आणि पावसामध्ये त्यांचा जवळजवळ शेतातलं पूर्ण केळीचं जे पीक आहे ते सगळं वादळाने पडून गेलं आणि पडल्यानंतर
त्यांना शेजारी कोणीतरी सांगितलं की आपला पण बाग पूर्ण पडून गेला. हे ऐकल्याबरोबर आमचे मोठे काका जागेवरच बिलकुल त्यांना शॉकच बसला आणि त्यांनी त्या याच्यामध्ये ते आपले प्राण गमावले आणि अटॅक आला त्यांना आणि त्यांनी आपले प्राण गमावले त्यामध्ये. मयुरेश प्रभुणे सर आपल्यासोबत आहेत. प्रभुणे सर, आपण पाहिलेलं आहे की आताच तर कुठेतरी मान्सूनचं आगमन झालेलं होतं, मात्र सोसाट्याचा वारा, जोरदार पाऊस त्याच्यामुळे शेतीचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर प्रश्न विचारायचा झाला तर यंदाचा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी कसा राहणार आहे, काय अंदाज आहे? आयएमडीने आतापर्यंत 2 टप्प्यांमध्ये अंदाज दिलेला. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी सरासरीपेक्षा थोडासा कमी म्हणजे 99% जवळपास सरासरी एवढा पाऊस सांगितला होता आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा तो रिन्यू केला त्यांनी सुधारणा केली आणि त्याच्यामध्ये तो सरासरीपेक्षा जास्त सांगितलेला आहे. तर त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 100% जास्त 103-104% तो जाईल. अर्थात हे मे पर्यंतच्या स्थितीला धरून हा अंदाज वर्तवलाय. जनरली ज्यावेळेस आम्ही अशा गोष्टी म्हणजे आयएमडीच्या पण अंदाजांकडे लक्ष ठेवून असतो तेव्हा असं दिसून येतं की जेव्हा मोठे घटक मान्सूनवर प्रभाव टाकत असतात, जसं एल निनो, ला निना आहे किंवा इंडियन ओशन डायपोल आहे आणि त्यांच्यामध्ये बदल घडून येत असतात, तर अशा वेळेस थोडेसे अंदाज चुकण्याची पण शक्यता असते. पण यावेळेस असं सांगण्यात आलेलं आहे की प्रशांत महासागरामध्ये ला निना स्थिती आहे, जी भारतातला मान्सून सरासरी एवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता वर्तवतो, तो सक्रिय आहे. आणि दुसऱ्या बाजूला इंडियन ओशन डायपोल हा निगेटिव्ह आहे. तो निगेटिव्ह असल्याचा प्रतिकूल परिणाम होत असतो. मात्र यंदा ला निनाचा प्रभाव जास्त राहील असं आयएमडीचं म्हणणं आहे आणि त्यामुळे सरासरी त्यापेक्षा थोडासा जास्त पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. अर्थात हा जो पाऊस आहे हा 4 महिन्यांमध्ये विभागलेला असतो, त्यामुळे असं नाही की तो सगळ्याच महिन्यांमध्ये चांगला पडेल. एकूण जो पाऊस आहे तो कदाचित असाही आपल्याला अनुभवायला येतं की ऑगस्टमध्ये चांगला पडेल किंवा सप्टेंबरमध्ये जाता जाता तो पाऊस भरून काढेल. तर त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची ही गोष्ट असते की त्यांना जेव्हा अपेक्षित पेरणी झालेली आहे किंवा जेव्हा पाण्याची आवश्यकता आहे तेव्हा तो पाऊस पडावा. आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला असं दिसून आलंय की तो अनेकदा तसा पडत नाही. तर त्यासाठी आपल्याला 1-2 आठवड्यांचं जेव्हा तरी नियोजन करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला सांगता येऊ शकतं. आणि अगदी समजा जूनचं जर आपण उदाहरण घेतलं, कारण आता पेरणीची सगळ्यांची लगबग चालू आहे, तर पश्चिम किनारपट्टीवर जेवढा चांगला पाऊस सांगितला पुढच्या 2 आठवड्यांमध्ये तेवढा तो महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये नाहीये. तो थोडा सरासरीपेक्षा कमी राहील असं सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे याकडे लक्ष ठेवा की 2 आठवड्यांचा अंदाज आयएमडी कडून काय देण्यात येतोय आणि त्यानुसार निर्णय घेतले तर नुकसान टळू शकतं. ओव्हरऑल सीझनचा अंदाज जरी चांगला असला, म्हणजे तो सरासरीच्या जवळपास सर्वसाधारण राहणार असला, तरी 2-2 आठवड्यांचं जेव्हा आपण शेतीचं नियोजन करतो तेव्हा त्यावेळेसची पावसाची स्थिती काय असणार आहे, त्याच्यामध्ये कुठे खंड येणार नाही का? जसं आताच आपण बघितलं केरळ पासून इथपर्यंत येण्यासाठी 10 दिवसांचा मध्ये गॅप पडला होता. आता पावसाची सुरुवात झाली, पण जो काही आता अंदाज वर्तवण्यात येतोय 4 आठवड्यांचा, त्याच्यामध्ये जुलैमध्ये चांगला पाऊस दाखवलाय. जूनमध्ये तसा थोडासा बेभरवशीचा असतो आपल्याला सांग. नक्कीच, म्हणजे आयएमडी कडून जी माहिती दिली जाईल त्या माहिती संदर्भातली अपडेट्स आहे ते शेतकऱ्यांनी ठेवणं फार गरजेचं आहे. मयुरेश सर, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधलात आणि माहिती दिली त्याच्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.